हॅलो, हाय, नमस्कार. सुवर्णास किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत मिक्स डाळीची खिचडी. 1 वाटी तांदूळ, 1 चमचा शेंगदाणे, तूर डाळ, मूग डाळ, हरभरा डाळ, मटकी डाळ, बटाटा, वाटाणा, गाजर, कांदा, तेजपत्ता, गरम मसाले, लवंग, इलायची, अं, क 1 मोठा कांदा, तेजपत्ता, गरम मसाला, 2 मिरची, 1 टोमॅटो, कोथिंबीर, अद्रक पेस्ट, ही कोबी. ते तेलाने हे होतं म्हणून वर धरते. तेल टाकलं की लगेच बंद कर थोडं गरम होईल. आता आपण तेल टाकून घेऊ. आता आपण जिरे टाकून घेत आहे 1 स्पून. जिरे तडतडल्यानंतर गरम मसाले, 2 मिरची, लसूण पेस्ट. आता आपण पूर्ण परतून घेऊ असं गरम मसाला आणि लसूण घातले की. आता लसूण छान परतलेला आहे. आता कांदा टाकून द्यायचा. छान अशी मिक्स डाळीची खिचडी छान अशी पौष्टिक अशी लागते. चवीला पण छान अशी चविष्ट होते. प्रमाणे डाळी घेऊ शकता तुम्हाला मूग डाळ, उडीद डाळ, हरभरा डाळ. उडीद डाळ शक्यतो कमी घ्यायची कारण चिकट असा तसा खिचडी ही चिकटच छान लागते मिक्स डाळींची. आता 1 टोमॅटो टाकून घ्यायचा. टोमॅटो कांदा छान असा फ्राय झाल्याच्या नंतर टमाटा कांदा थोडासा मऊ असा छान झालाय फ्राय. आता आपण कोबी टाकून घेऊ. तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या टाकू शकता. तुमच्याकडे जे अवेलेबल आहे त्या भाज्या टाकू शकता तुम्ही. बरं. आपण एक शेंगदाणे टाकत आहे. गाजर 1 चमचा, ओला वाटाणा 1 स्पून आणि बटाटा 1 स्पून. हे सगळे आपण धुवून व्यवस्थित ठेवलेले होते. मग मी टाकत आहे. आता आपल्याला पूर्ण मिक्स करायचं आणि थोडंसं छान त्याला शिजू द्यायचं थोडंसं. 5 मिनिटं ठेवलं तरी चालेल. 5 मिनिटात छान असं मिक्स होतंय सगळं पूर्ण भाज्या. हे पूर्ण मिक्स डाळी करून घ्यायच्या आपल्याला आता. मिक्स करून धुवून घ्यायच्या स्वच्छ प्रमाणे. सगळ्या स्वच्छ करून घेतल्यानंतर टाकायच्या. तर मूग डाळ आणि तूर डाळ अशा पूर्ण मिक्स केलं. 1-1 चमचा हे प्रमाण मी घेतलेलं आहे सगळ्या डाळी आणि 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. तर हे मिक्स करून आपण धुवून घेऊ पूर्ण. तर आपण पूर्ण तांदूळ डाळ सगळं पूर्ण मिक्स केलेले आहेत. ते पूर्ण धुवून घेत आहे. ते आपण धुवून घेतलेल्या डाळी आता मी मिरची पावडर टाकत आहे लाल. तुमच्या आवडीप्रमाणे टाका. पण मिक्स डाळीची खिचडी असल्यामुळे जास्त काही तिखट वगैरे नाही करायची. थोडी नॉर्मलच करायची. तुमच्या आवडीप्रमाणे केले तरी चालेल तसं. धने पावडर 1 स्पून, गरम मसाला, हळद 1 स्पून, थोडीशी 1.5 स्पून. आता हे पूर्ण मिक्स करून घेते. त्या भाज्या पूर्ण अशा जास्त शिजवायच्या नाहीयेत. कारण डाळी असल्यामुळे पूर्ण डाळीमध्ये आपण शिजून जातात त्या भाज्या वगैरे. आणि असं सुटसुटीत किंवा थोडासा पाणी जर ठेवला तरी चालतं हा मिक्स डाळींची खिचडी असल्यामुळे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जशी आवडते तशी खाऊ शकता तुम्ही. पण डाळीची शक्यतो मिक्स डाळींची खिचडी ही ओलसरच छान लागते. आता हे पूर्ण टाकून घेत आहे आता. हे पूर्ण टाकल्यानंतर मिक्स केल्यानंतर पाणी गरम करून घेतलेलं आहे मी. ते गरम पाणीच टाकणार आहे. तर आपण मीठ टाकत आहे. चवीप्रमाणे मी मीठ टाकत आहे ह्याच्यामध्ये. लेत मसाले तर मीठच 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे मी चवीप्रमाणे. आणि आता पूर्ण मिक्स करून घ्यायचे. सुगंध सुटलेला आहे.
तर मी पूर्ण असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. पूर्ण डाळी, भाजी वगैरे सगळं मिक्स झालेलं आहे. आता आपण आपली आवडीप्रमाणे तुम्हाला कसा पाहिजे, सुटसुटीत किंवा असा थोडासा चिकट पाहिजे, तर पाणी टाकू शकता. आता मी मग आमच्या घरी जसे आवडते त्याप्रमाणे मी पण आता पूर्ण पाणी मिक्स करून पूर्ण हलवून घेतलेलं आहे मी. असं 1 चमचा मी तूप टाकत आहे. मग छान असं झाल्यानंतर छान असं चव येते आणि चविष्ट होतं आता. आता मी कुकरचं झाकण बंद करत आहे. मी 2च शिट्टी काढून घेत आहे ह्याला. 2 शिट्टी काढल्यानंतर बरोबर व्यवस्थित छान होतं मऊसर भात. त्यानंतर पाहू आपण झाकण खोलल्यानंतर वाफ गेल्यानंतर कशी होते खिचडी हे. माझा व्हिडिओ कसा वाटतो हा कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. धन्यवाद.